नमो नमः. सर्व पुरोहित, सर्व समाज बांधव यांना प्रणाम करून आज आपण अधिक मास पुरोहित व्याख्यानमालेला सुरुवात करतो आहोत. गणपती, गुरु, वेदपुरुष, सरस्वती यांचं स्मरण करून आसत्य लोका दापाताला डा लोका लोकपर्वता ये संति ब्राह्मणा देवास्तेभ्यो नित्यं नमो नमः. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवः. आजचं जे व्याख्यान आहे त्या व्याख्यान ज्यांचं आहे श्री वेदमूर्ती माधव गजानन केळकर गुरुजी पुणे, ते संस्कृत पीएचडी, म्हणजे पीएचडी हा शब्द जो आहे त्यालाच विद्या वाचस्पती असा आपल्याकडं आपल्या भाषेतला शब्द आहे. तर ते स्वतः विद्या वाचस्पती आहेत. तर त्यांची सगळ्यांची म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती आपण पहिल्यांदा त्यांनी पंचांग या विषयावर व्याख्यान दिलं, त्यामध्ये त्यांची माहिती सगळी सांगितलेलीच आहे. म्हणजे तो सुद्धा थोडा वेळ वाचवून आजच्या व्याख्यानाला जास्तीत जास्त वेळ देता यावा यासाठी परत त्यांची सगळी माहिती देत नाही. ते विद्या वाचस्पती संस्कृत मध्ये आहेत, एवढीच त्यांची मुख्य माहिती आहे. तर धार्मिक विधीमध्ये लागणारं संस्कृत आणि समाजाची गरज या विषयावर आज त्यांचं व्याख्यान होत आहे. तर त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. ओम देवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरूपा पशवो वदन्ति सा नो मन्त्रेश मूर्जन्दुहाना धेनुर्वागस्मानुपसुष्टुतैतु. ओम सक्तोमिवतित उना पुनन्तो यत्र धीरा मनसा वाचमक्रता अत्रा सखाय सख्यानि जानते भद्रैशान् लक्ष्मीर्निहिताधिवाची. अधिकमास व्याख्यानमालेच्या आजच्या दिवशी धार्मिक विधी आणि तत्संबंधी संस्कृतचं ज्ञान या संबंधात पुढल्या काही वेळात इथे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मुख्यतः आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की भारतीय संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीच्या संदर्भातनं जे जे काही येतं ते सगळं संस्कृतमध्येच येतं. मग तुम्ही वेदापासून सुरुवात करा आणि अगदी कालाच लिहिले गेलेले किंवा संकलित झालेले कुठलेही ग्रंथ घ्या, त्याच्यामध्ये संस्कृत भाषेमध्येच खूप मोठ्या प्रमाणामध्ये संग्रह केलेला दिसतो. त्यामुळे मुख्यतः आपल्याला जर विचार करायचा झाला तर आपल्याला भाषिक पांडित्य जरी नसलं तरी भाषिक जाणीव असणं ही खूप गरजेची आहे. पांडित्य आणि जाणीव यातला फरक मी पुढे काही उदाहरणं देईन त्यावेळेला लक्षात येऊ शकतो. काही वेळेला असं होतं की मी संस्कृत भाषेचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे मी संस्कृत भाषेचं व्याकरण चांगल्या प्रकारे शिकलेलो आहे, पण ज्या वेळेला मला प्रत्यक्षात काही त्याचा उपयोग करायचा आहे त्यावेळेला मी एक पूर्ण वाक्य संस्कृतमध्ये बोलू शकत नाही. म्हणजे मला नियम माहिती आहेत, कोणत्या विभक्ती कोणते शब्द ते मला माहिती आहे, पण एक सलग वाक्य मी बोलू शकत नाही. किंवा माझ्या समोर माझ्या रोजच्या वापरामध्ये जे काही श्लोक आहेत, जी काही स्तोत्र आहेत, त्याचा प्राथमिक अर्थ, गूढार्थ असं मी मुळीच म्हणत नाही, प्राथमिक अर्थ मला लक्षात येत नाही. वेदाचा अर्थ जाणून घेणं हे खूप कठीण काम आहे. याचं कारण असं की
वेदाची एक स्वतंत्र काही विशिष्ट भाषा आहे, वेदाचं एक विशिष्ट स्वतंत्र व्याकरण आहे. पण मी जे रोज काही श्लोक म्हणतो त्या श्लोकांचा अर्थ ढोबळमानाने, प्रगाढ पद्धतीने असं नाही म्हणते, ढोबळमानाने मला जर लक्षात येत नसेल तर ते श्लोक म्हणत असताना मी कुठेही तोडतो, कुठेही थांबतो आणि मग त्याचा जो अपेक्षित अर्थ आहे तो न निघता त्याची काहीतरी एक विकृती निर्माण होते. आता वेदाबद्दल जर म्हणायचं झालं तर वेदाचा पदपाठ ज्यांनी म्हटलेला आहे अशा वैदिकांनाच हे समजू शकतं की कुठे थांबायचं आहे. जर म्हणता म्हणता आपल्याला श्वास घ्यावासा वाटला तर कुठल्या ठिकाणी थांबायचं आहे हे वैदिकांना समजू शकतं ज्यांनी पदपाठ म्हटलेला आहे. पण जे नित्य वापरातले श्लोक आहेत, रोजच्या म्हणण्यातले स्तोत्र आहेत, ती स्तोत्र म्हणत असताना सुद्धा अनेकदा आपण गोंधळ करतो. एक साधं प्राथमिक उदाहरण घेतो आणि हळूहळू पुढल्या विषयाला लागतो. आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, हा एक साधा श्लोक आहे जो आपल्या रोजच्या म्हणण्यात आहे. पण जर का वक्रतुंड महा असं जर थांबलं तर गोंधळ झाला. आता वक्रतुंड आणि महाकाय, महाकाय हा शब्द एक आहे आणि सूर्यकोटी, वक्रतुंड महाकाय सूर्य, इथेही तोडून चालणार नाही. सूर्यकोटी समप्रभ. आता अशा रोजच्या परिचित श्लोकांच्या बाबतीत सुद्धा आपण बऱ्याचदा गोंधळ घालतो. याचं कारण असं की आपल्याला त्याचा पूर्ण शब्द काय आहे, जो तो शब्द सार्थ असेल, योग्य असेल, याची जाणीव नसते. म्हणजे याच्यासाठी पांडित्याची सखोल गरज नाही. आपल्या रोजच्या म्हणण्यामध्ये गणपती अथर्वशीर्ष असतं. गणपती अथर्वशीर्षाचा जो फलश्रुतीचा भाग आहे त्या फलश्रुतीच्या भागामध्ये एक कुठेतरी तोडलं तर मोठा विनोद घडतो. एवं ध्यायति यो नित्यं सयोगी योगिनां वरः, हे जे उपनिषद वाक्य आहे त्याच्यामध्ये जर का ए वंध्या यती नित्यम असं जर तोडलं तर खूपच गोंधळ होतील हो. आता या अथर्वशीर्षाशी वंध्या आणि यती यांचा संबंध काय, तर लक्षात घेतलं पाहिजे की एवं ध्यायती यः नित्यम असं अपेक्षित आहे. पण आपल्याला संस्कृतची पूर्ण जाणीव, पूर्ण प्रगाढ ज्ञान जरी नसलं तरी सुद्धा कुठे तोडायचं, नाहीतर अखंड म्हणायचं, याचं जर का भान नसेल तर गोंधळ निर्माण होतात, काही विनोद निर्माण होतात, अर्थभेद निर्माण होतात. कदाचित जर आपण ते स्तोत्र, तो श्लोक जर काही विशिष्ट फलाची अपेक्षा धरून म्हणत असू तर त्याचं फल मिळणं सुद्धा कदाचित अवघड होऊ शकतं. आता आजच्या संदर्भामध्ये एक 2-3 विभागामध्ये याचा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2-3 विभागामध्ये म्हणण्याचं कारण असं की आपल्याला संस्कृतचा प्रत्यक्षात उपयोग हा निरनिराळे प्रयोग करत असताना खूपदा येतो. म्हणजे आपण ज्या वेळेला काही नियमितपणे जे कायम लागणारे विषय हाताळत असतो
त्यावेळेला सुद्धा अनेकदा करून सुद्धा अनेकदा तो प्रयोग वाचलेला असून सुद्धा आपण कुठेतरी काहीतरी तोडतो आणि गोंधळ करतो, किंवा त्याचा अर्थ समजलेला नसल्यामुळे आपण काहीतरी वेगळंच करायला सांगतो. आपण एक एक विषय बघूया. कुठल्याही कर्माच्या बाबतीमध्ये सुरुवातीला संकल्प सांगितला जातो. आता संकल्प सांगण्याचा जो काही उद्देश आहे तो मुख्य म्हणजे आपण ह्या कर्मामध्ये भगवंताकडे काय मागत आहोत, हे कर्म केल्याने मला काय प्रकारची फलप्राप्ती होणं अपेक्षित आहे, किंवा काय प्रकारचा दोष जाणं अपेक्षित आहे. दोन्ही असतं, कर्म दोन्ही प्रकारचं असतं. की काही घडणं अपेक्षित आहे, तर काही बाबतीमध्ये घडलेल्या एखाद्या कृतीचा किंवा दोषाचा नाश व्हावा, दोषाचं निराकरण व्हावं, याच्यासाठी सुद्धा काही कर्म केली जातात. आता त्याच्यासाठी संकल्प केला जातो. कुठल्याही कर्माच्या सुरुवातीला संकल्प केला जातो आणि त्या संकल्पाच्या वेळेलाच आपण जर योग्य प्रकारे तो संकल्प आवश्यक असलेल्या शब्दाच्या तिथे तोडला नाही तर आपला गोंधळ होऊ शकतो किंवा त्याच्यातनं अपेक्षित अर्थ निघू शकत नाही. एक काही उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला हे लक्षात येऊ शकतं. आता उपनयनाच्या सुरुवातीला ज्या वेळेला आपण संकल्प करतो की मी आता उपदेश करणार आहे आणि तो उपदेश करत असताना मला स्वतःला सामर्थ्य किंवा ताकद यावी म्हणून मी काही जप करणार आहे, तर संकल्प आपण करतो मम उपनेतृत्व अधिकार सिद्धये, असा आपण संकल्प करतो. आता इथे जर का मम उपनेतृत्व असं जर तोडलं तर गोंधळ झाला. कारण काय, उपनेतृत्व याचा अर्थ उपदेश करणं किंवा उपनयन करणं, याच्यासाठी मला अधिकार मिळावा, माझं सामर्थ्य निर्माण व्हावं, याच्यासाठी मी जप करणार आहे, काही हजार गायत्री जप करणार आहे. आता काही हजार म्हणण्याचं कारण ज्याच्या त्या सामर्थ्यानुसार आणि जो कोणी जितके आधी दिवस सुरुवात करेल त्यानुसार त्याचा जप अधिक होणार आहे आणि तो त्याप्रमाणे तिथे सामर्थ्यवान होणार आहे. आता इथे उपने आणि तृत्व असं जर केलं किंवा उप आणि नेतृत्व असं जरी केलं तरी गोंधळ निर्माण होतो. दुसरा एक संकल्प सांगतो. तिथे बीजगर्भ समुद्भव बल आयुः वर्चोभिवृद्धी वर्चः अभिवृद्धी असं अपेक्षित आहे. आता जर का बीजगर्भ समुद्भव बल आयु वर्चो भिवृद्धी असं जर का तोडलं तर गोंधळ होऊ शकतो. अपेक्षित शब्द काय आहे, अभिवृद्धी असा अपेक्षित शब्द आहे. आता जर का अभिवृद्धी हा शब्द अभि या उपसर्गासहित जर का म्हटला गेला तरच त्या वृद्धीला अभिवृद्धी असा अपेक्षित अर्थ मिळतो. त्यामुळे बल आयुः वर्चः अभिवृद्धी, तो अभिवृद्धी हा शब्द अभि आणि वृद्धी अशा पद्धतीने तोडता कामा नये. अजून एक उदाहरण घेतो की आपण विवाहाच्या वेळेला संकल्प करतो की पहिल्यांदा विवाहाच्या आधी ज्या वेळेला समावर्तन होतं त्यावेळेला संकल्प करतो ग्रहस्थादी आश्रमांतर प्राप्तीद्वारा, समावर्तनाचा संकल्प आहे. तर आश्रमांतर हा शब्द ग्रहस्थादी आश्रमांतर
तर आश्रम आणि अंतर असा सुद्धा तोडून चालणार नाही, कारण भाषांतर, देशांतर, तसाच आश्रमांतर हा शब्द आहे. त्यामुळे गृहस्थादी आश्रमांतर प्राप्तीद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम इथेच तोडलं पाहिजे. आता पुढे प्रत्यक्ष विवाहाच्या वेळेला विवाहाच्या आदल्या दिवशी किंवा पूर्वी विवाहांगभूतम वाग्दानमहं करिष्ये असा संकल्प येतो. म्हणजे आपण वाग्दान करतो, वांग निश्चय म्हणून जो विधी आहे तो करतो त्यावेळेला, तर विवाहांग आणि भूतम असं तोडून चालणार नाही, तर विवाह आणि अंगभूतम असं तोडलं पाहिजे. कारण काय, अंगभूत म्हणजे त्या विवाहाच्या संबंधित कर्म, म्हणजे ते अंगभूत कर्म असं म्हटलं. म्हणजे मुख्य कर्म आहे विवाह आणि विवाहाच्या संबंधित कर्म म्हणजे अंगभूत कर्म. त्यामुळे विवाहांग आणि भूतम असं तोडून चालणार नाही, तर विवाह आणि अंगभूतम असंच म्हटलं पाहिजे. अजून एक संकल्प म्हणजे देवपितृ ऋणापकरण हेतुभूत धर्म प्रजोत्पादनार्थम विवाहाचा संकल्प आहे. तर देव, पितृ, ऋण आणि पकर्ण अशा पद्धतीने संकल्प सांगणारे मी काही ऐकले आहे. तर ऋण आणि अपकर्ण असं तिथे अपेक्षित आहे. आता अपकर्ण हा सुद्धा अप आणि कर्ण, अप आणि कृ यातून हा शब्द निर्माण झालेला आहे. त्यामुळे तिथे ऋण आणि अपकर्ण, ऋणा आणि पकर्ण अशा पद्धतीने तोडून चालणार नाही. आता त्याच्या पुढे जर म्हणायचं झालं तर भर्त्रासह, म्हणजे मुलीच्या बाजूनी ज्या वेळेला संकल्प केला जातो त्याच्यामध्ये भर्त्रासह धर्मप्रजोत्पादन गृह्य परिग्रह धर्माचरण, इथे सुद्धा भर्त्रासह धर्मप्रजा उत्पादन असा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. तर इथे सुद्धा कुठे तोडायचं त्याचं भान असलं पाहिजे. त्याच्या पुढे अजून एक संकल्प लक्षात घेऊया. कन्यादानांगभूतम मधुपर्कं करिष्ये. तर कन्या दानांगभूतम असं करून चालणार नाही, कारण कन्यादान हा एक शब्द आहे आणि अंगभूत असा दुसरा शब्द आहे. त्यामुळे कन्या आणि दानांगभूतम असं तोडून चालणार नाही. म्हणजे कोणी म्हणेल अहो कन्या हा एक स्वतंत्र शब्द आहे, दान हा वेगळा शब्द आहे, पण हा जरी वेगळा शब्द असला तरी तिथल्या संदर्भानुसार कन्यादान हा एक शब्द आहे, कन्येचे दान कन्यादान, आणि मग त्याचं अंगभूतम मधुपर्कं करिष्ये असा संकल्प केला पाहिजे. पुढे अजून एक जर म्हणायचं झालं तर कन्यादानाचा जो प्रत्यक्ष संकल्प आहे त्याच्यामध्ये समस्त पितॄणाम निरतिशयसानंद ब्रह्मलोकवाप्त्यादी, इथे समस्त पितॄणाम निरती आणि शय असं तोडून चालणार नाही. निरतिशय इथे संकल्पाची जी काही थोडीफार उदाहरणं घेतलेली आहेत, असे अनेक संकल्प प्रत्येक वेळेला येतात. प्रत्येक कर्माच्या आधी कुठला तरी एक संकल्प होत असतो. म्हणजे अगदी मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम हे सुद्धा सांगताना कुठे तोडायचं, कुठे सांगायचं, कसं, ह्याचा सुद्धा निश्चित संदर्भ भान आपल्याला असणं किती गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आता संकल्पाच्या नंतर अजून एक आपण थोडासा विषय बघूया की काही असे श्लोक येतात की ज्या श्लोकांचा उच्चार आपल्याला जो प्रत्यक्ष कर्ता आहे, पुरोहिताकडून नव्हे, जर जो प्रत्यक्ष कर्ता आहे
त्या कर्त्याकडून त्या श्लोकांचा उच्चार होणं योग्य ठरतं आणि तो उच्चार आपण करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा ते सांगत असताना आपण जर कुठेही तोडलं तरी सुद्धा गोंधळ होऊ शकतो. म्हणजे जसं संकल्पाच्या बाबतीत कुठेतरी तोडलं तर गोंधळ होऊ शकतो, तसंच वाग्दानामध्ये श्लोक येतात. वाङ्निश्चयामध्ये वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थम स्वीकृता त्वया. आता याच्या पुढे आहे कन्यावलोकन विधौ. तर कन्या आणि लोकन विधौ असं जर तोडलं तर काय त्याला अर्थ राहिला? तर कन्या आणि अवलोकन असा शब्द तिथे अपेक्षित आहे. वलोकन असा तुकडा पडू शकत नाही. त्याचं कारण काय? तर नेमका अपेक्षित अर्थ जिथे आहे कन्या आणि अवलोकन विधौ. तसंच वाचा दत्ता त्वया कन्या पुत्रार्थम स्वीकृता मया वरावलोकन विधौ. इथे वरा वलोकन असं सुद्धा तोडून चालणार नाही. त्यामुळे तिथे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की श्लोक जो कर्ता आहे त्याच्याकडनं म्हणून घेत असताना मी कशा पद्धतीने म्हणून घेतला पाहिजे. आता त्याच्या पुढे विवाह प्रयोगामध्येच एक श्लोक येतो. मांगल्य तंतुनानेन भर्तृजीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे साजीव शरदः शतम इति. आता इथे मांगल्य तंतुना नेन किंवा मांगल्य तंतू नानेन अशा पद्धतीने जर तोडलं तर गोंधळ होईल, अपेक्षित अर्थ मिळणार नाही. आता तिथे शब्द काय आहे? मांगल्य तंतुना अनेन. तिथे अनेन असा शब्द आहे. ह्या मांगल्य तंतुनी हा तंतू मी तुझ्या गळ्यात बांधतो आहे. मांगल्य तंतुनानेन भर्तृजीवन हेतुना. आता इथे नानेन किंवा तंतुना नेन अशा पद्धतीने तोडून चालणार नाही. तर त्याच्यासाठी निश्चितपणे संधी विग्रह काय होतो याचंही भान पाहिजे. त्याच्यानंतर जर लक्षात घेतलं प्राप्त वर्षात इयं कन्या. आता इथे प्राप्त वर्षात असा शब्दामध्ये बदल का केला गेला? अष्टवर्षात भवेत कन्या असं मूळ वचन आहे, पण आता अष्टवर्षात नसते म्हणून मग प्राप्त वर्षात असा बदल केला गेला. अशा प्रकारचे काही श्लोक जे प्रत्यक्षात त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये येतात. आता एक अजून श्लोक आहे जिथे देवेंद्राणी नमस्तुभ्यम देवेंद्र प्रिय भामिनी. आता इथे पुढल्या वाक्यामध्ये विवाहम भाग्यम आरोग्यम. आता इथे संधी तोडत असताना निश्चितपणे गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे हे श्लोक वाचत असताना, हे श्लोक सांगत असताना, हे श्लोक म्हणत असताना आपल्याला त्याचं निश्चित भान असणं खूप गरजेचं आहे. आता अजून जर पुढे विचार करायचा झाला तर प्रत्यक्ष प्रयोगाच्या बाबतीत निरनिराळी काही वाक्य मध्ये मध्ये येत असतात आणि त्या वाक्यांच्या आधारे आपल्याला तो प्रयोग कसा करायचा आहे हे समजत असतं. आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कुठल्याही धार्मिक विधीच्या सुरुवातीला
आपल्याला पुण्याह वाचन हा एक अनिवार्य भाग आहे. आता पुण्याह वाचन करत असताना मध्ये मध्ये काही काही वाक्य येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं काही स्पष्ट केलेलं असतं की हे असं असं करा, आणि मग त्याच्यात मध्ये जर का आपल्याला त्याचा अर्थ समजला नाही तर गोंधळ होऊ शकतो. म्हणजे कसं, आता पुण्यवाचनामधली काही उदाहरणादाखल वाक्य घेतो. उत्तर कलशे अक्षतान क्षिपेत. आता उत्तर कलशे अक्षतान क्षिपेत या वाक्यानेच हे स्पष्ट होतं की एक उत्तर कलश आणि एक दक्षिण कलश असे दोन कलश असणार आहेत. त्यामुळे उत्तर कलशे अक्षतान क्षिपेत असं म्हटल्यानंतर दोन कलश निश्चितपणे असले पाहिजेत. त्याच्या पुढे काही काही वेळेला काही काही संदर्भात जे कर्मासाठी गेलेले पुरोहित आहेत त्यांनी कुठली वाक्य म्हणावीत आणि यजमानानी करताना कुठली वाक्य म्हणावीत, म्हणजे प्रतिवचन कुठलं आहे आणि मूळ वचन कुठलं आहे याचा फरक लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे मग त्यातलं यजमानाने कुठलं म्हणायचंय आणि पुरोहितानी कुठलं म्हणायचंय यातलाही फरक लक्षात येऊ शकतो. उदाहरणार्थ, शिवा आपस संतु संतु शिवा आपहा. आता यातलं एक वाक्य यजमानाने म्हणायचंय आणि एक वाक्य पुरोहिताने म्हणायचंय. आता बऱ्याचदा यातली बरीचशी वाक्य ही पुरोहितच म्हणत असतो, तिथली तात्कालिक गरज म्हणून. पण ज्या ठिकाणी शक्य आहे, ज्या ठिकाणी माहिती आहे, त्या ठिकाणी जर का यजमानाने जी वाक्य म्हणायची ती यजमानानीच म्हणणं आणि अन्य लोक म्हणजे जे पुरोहित वर्ग आहे त्यांनी कुठली वाक्य म्हणायची त्यांनी ती वाक्य म्हणणं, या पद्धतीने जर का प्रयोग केला गेला तर तो अधिक योग्य होऊ शकतो. आता पुण्याह वाचनामध्ये सगळ्यात शेवटचा टप्पा असतो तो म्हणजे पूजन झाल्यानंतर, सगळं झाल्यानंतर अभिषेकाचा संदर्भ येतो. आता तिथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे, उत्तर कलशम दक्षिण हस्ते दक्षिण कलशम वाम हस्ते गृहीत्वा ताभ्याम धाराद्वयम म्हटलेलं आहे. आता दोन धारा दोन कलशातनं जर पडणार आहेत तर काही ठिकाणी दोन्ही कलश असे इतके जवळ घ्या की त्याची एकच धार पडली पाहिजे, अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं. संततम पात्रे निषिंचेत. आता इथे जर का दोन धारा पडणं अपेक्षित आहे तर दोन्ही कलश हे दोन धारा दिसण्या इतपत पुरेशा अंतरावर वेगवेगळे धरले पाहिजेत, एवढी साधी गोष्ट आहे. तसंच ह्या पुण्याह वाचनाच्या बरोबरीने जर का विचार केला तर आपण श्राद्ध प्रयोग ज्या वेळेला करतो त्या श्राद्ध प्रयोगामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येतं की काही वचन ही यजमानाने म्हणणं अपेक्षित आहे आणि काही वचन ही पुरोहितानी म्हणणं अपेक्षित आहे. आता काही वचनांच्या बाबतीमध्ये आपल्याला जर का त्याची स्पष्टता नसेल तर आपण सगळं काही म्हणत जरी असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला अजून स्पष्टता आणणं गरजेचं असतं. कसं तर श्राद्धामध्ये आपण पितृपूजा करतोय, तर पितृपूजा करत असताना त्या पितरांच्या जागी म्हणून जे काही ज्यांना आणून बसवलेलं आहे त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये कुठली वाक्य म्हणावीत
आता याच्यात फरक कुठे पडतो सांगतो, की काही वेळेला असं होतं की प्रत्यक्ष श्राद्ध प्रयोग करवणारी व्यक्ती ही वेगळी बसलेली असते आणि प्रत्यक्ष क्षण घेऊन जागेवर बसणारी व्यक्ती ही वेगळी असते. मग अशा वेळेला यजमानाच्या वतीने जी वाक्य म्हणणं अपेक्षित आहे ती वाक्य ते मुख्य पुरोहित म्हणत आहेत आणि जे प्रतिवचन ज्यांनी देणं अपेक्षित आहे ते तो देतो आहे. त्याच्यात सुद्धा काही वेळेला असा गोंधळ होतो की ज्या ठिकाणी काम चालू आहे, म्हणजे कसं, देवस्थानी जर का पूजा चालू आहे तर देवस्थानी बसलेल्या व्यक्तीनेच प्रतिवचन दिलं पाहिजे. ज्या वेळेला पितृस्थानी पूजा चालू आहे त्या वेळेला पितृस्थानी बसलेल्या व्यक्तीनेच प्रतिवचन दिलं पाहिजे. प्रतिवचन पण सगळेजण म्हणत असतात आणि पूजनाची वाक्य सुद्धा सगळेजण म्हणत असतात. मग अशा बाबतीमध्ये जर का हा एक संवाद आहे, म्हणजे कसं, श्राद्धाच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं झालं तर ज्या वेळेला आपण काही करत आहोत त्यावेळेला आपण काही उपचार देत आहोत त्यावेळेला ते उपचार मिळाले, प्राप्त झाले, हे कोणी म्हणायचंय, तर ज्या बाजूला ज्या ठिकाणी पूजा चालू आहे त्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे. त्याच्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीने प्रतिवचन वाक्य म्हणून चालणार नाही. म्हणजे कसं, ओम तथा प्राप्नोतु भवान प्राप्नवानी. आता जर का ह्या ठिकाणी बसलेली ती जी व्यक्ती आहे त्यांना जर का हे माहिती असेल तर सहजपणे हे होऊ शकतं. पण त्याच्यासाठी आपण कुणाची पूजा करत आहोत त्या ठिकाणी तसं चाललेलं आहे का हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. श्राद्ध प्रयोगाच्या बरोबरीने श्राद्ध प्रयोगात असा प्रसंग खूपदा येतो, कारण श्राद्ध प्रयोग हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संवादात्मकच आहे. म्हणजे उपचार मिळाले का, तर हो मिळाले. जेवण झालं का, हो झालं. जेवणाने आपण तृप्त झालात का, हो तृप्त झालो. अशी सगळी वाक्य श्राद्धाच्या वेळेला येतात आणि मग त्यावेळेला ते प्रतिवचन वाक्य कोणी म्हणावं, तर प्रश्न ज्या दिशेला केलेला आहे, ज्याला केलेला आहे त्यांनीच त्याचं उत्तर देणं हे निश्चितपणे गरजेचं आहे. हा एक प्रतिवचनाचा मुख्यतः एक भाग झाला. त्याच्यानंतर काही बाबतीत, म्हणजे पुण्यवचनाच्या बाबतीत सांगितलं मी, श्राद्धाच्या बाबतीत सांगितलं, काही बाबतीत असा एक गोंधळ होतो की हा श्लोक कोणी म्हणायचा आहे किंवा हे वाक्य कोणी म्हणायचंय त्याचा अर्थ लक्षात न आल्यामुळे अनेकदा असा गोंधळ होतो की हे कुणाच्या तोंडचं वाक्य आहे. एक उदाहरण देतो, ते जास्त प्रसिद्ध उदाहरण आहे. विवाह प्रयोगामध्ये अव्यंगे अपतिते अक्लीबे दशदोष विवर्जिते इमाम कन्याम प्रदास्यामी. आता हे जे वाक्य आहे, हा जो श्लोक आहे, हा कुणाकडून म्हणून घेतला पाहिजे, तर हा श्लोक वधूपित्याने म्हटलेला आहे. आता वधूपित्याने जर का हा श्लोक म्हटलेला आहे तर हा वधूपिता आपली वधू कशी आहे ते सांगत नाहीये, तर वधूपिता वराच्या बाबतीतली ही खात्री करून घेतो आहे की अव्यंगे अपतिते अक्लीबे दशदोष विवर्जिते सती, म्हणजे अशा पद्धतीचा वर असेल तर तो अव्यंग आहे, अपतित आहे, अक्लीब आहे, दशदोष विवर्जित आहे, तर मी ही कन्या देतो आहे, देणार आहे. इमाम कन्याम प्रदास्यामी देवाग्नी द्विज सन्निधौ. तर ही मी कन्या
देव, अग्नी आणि ब्राह्मणांच्या साक्षीने देण्याचं निश्चितपणे वचन देतो. आता ह्या श्लोकाच्या बाबतीत बऱ्याचदा हा गोंधळ होतो की वर अशा प्रकारचा आहे म्हणून हा वधूपिता कन्या देण्याचं निश्चित सांगतो आहे असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षामध्ये काय अपेक्षित आहे तर वधूपिता वराच्या संबंधातली खात्री करून घेतो आहे आणि मग सांगतोय की ठीक आहे, मी आता तुम्हाला कन्यादान करण्यासाठी बांधील आहे, निश्चितपणे देतो आहे असं तो सांगतो. आता त्याच्या पुढला एक विचार करूया की काही काही वेळेला आपल्या प्रयोगामध्ये काही श्लोक हे वर्णन करण्यासाठी किंवा काही निश्चितपणे सांगण्यासाठी किंवा काही मार्गदर्शन करण्यासाठी असतात. आता ते श्लोक मार्गदर्शन करण्यासाठी असतात, त्यांना कारिका म्हणतात मुख्यतः. आता त्या कारिकांचा अर्थ जर आपण निश्चितपणे लक्षात घेतला तर आपल्याला त्या प्रयोगाच्या बाबतीतलं मार्गदर्शन मिळू शकतं. आता ग्रहयज्ञामध्ये ग्रहांची तोंड कुठल्या दिशेला आहेत हे सांगण्यासाठी एक श्लोक आहे. शुक्रार्कौ प्रांगमुखौ नेयौ असा एक श्लोक आहे. म्हणजे ह्या दोन ग्रहांची तोंड पूर्वेकडे आहेत, या दोन ग्रहांची तोंड उत्तरेकडे आहेत, या दोन ग्रहांची तोंड दक्षिणेकडे आहेत आणि ह्याच्यापेक्षा उरलेले जे आहेत ते सगळे पश्चिमेकडे तोंड करून आहेत. आता ह्या श्लोकाचा अर्थ जर आपण लक्षात घेतला तर त्या ग्रहाचं तोंड ज्या दिशेला आहे त्यानुसार त्याची डावी बाजू कुठली आणि त्याची उजवी बाजू कुठली, म्हणजे त्याचा अधिदेव कोण आणि प्रत्यधिदेव कोण हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ग्रहयज्ञामध्ये त्या देवाचं तोंड कुठल्या दिशेला आहे हे लक्षात घेतल्यानंतरच आपल्या लक्षात येऊ शकतं की आपण आवाहन करत असताना ग्रहांच्या पुढल्या अधिदेवतांचं आवाहन त्या ग्रहाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला करत आहोत, तर त्याची डावी कुठली आणि त्याची उजवी कुठली हे लक्षात येण्यासाठी ते उपयुक्त आहे. अजून एक कारिका उदाहरणादाखल सांगतो की मासिक श्राद्धाच्या बाबतीमध्ये त्या प्रयोगामध्ये पिंडदान किती करावं अशा संदर्भात एक कारिका येऊन जाते. तर त्याच्यात म्हटलेलं आहे अपकृष्य थवो कृष्य मासिकानि बहूनि वै न देया बहवः पिंडाः त्रीन पिंडानेव दापयेत. म्हणजे ज्या वेळेला आपण अनेक मासिक, आता 15 मासिक सांगितलेली आहेत, पण 15 मासिक एकत्र स्वरूपात जर का आपण करत असू तर त्यावेळेला अनेक पिंड द्यायचे नाहीत. तर काय मासिकैके त्रयः पिंडाः म्हणजे एका मासिकाच्या वेळेला 3 पिंड द्यावेत. षट्पिंडा मासिकद्वये 6 पिंड 2 मासिक एकदम करण्याचा जर प्रसंग आला तर द्यावेत. अत ऊर्ध्वम त्रयः पिंडा मासिकेषु प्रकीर्तिताः. आता हा काही प्रयोगाचा भाग नाहीये, हा काही मंत्र नाहीये, हा काही श्लोक नाहीये, ही कारिका आहे की ज्यातून आपल्याला त्या कर्माच्या बाबतीतली स्पष्टता करता येते. तर त्या स्पष्टतेसाठी म्हणून काही जे श्लोक ग्रंथामध्ये दिलेले असतात त्याचाही अर्थ समजून घेणं गरजेचं असतं. आता काही वेळेला ग्रंथांमध्ये तळटीपांमध्ये काही गोष्टी दिलेल्या असतात.
त्या तळटीपा सुद्धा खूप तेवढ्याच महत्वाच्या असतात की ज्याच्यामध्ये अनेकदा आता जर का उत्सर्जन उपाकर्म हा जो प्रयोग आहे त्याच्यामध्ये खालच्या बाजूला त्या प्रयोगाला लागणारी सामग्री काय आहे ते दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सामग्रीमध्ये लिहित असताना संधी विग्रह कुठे करायचा हे न समजल्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. तिथे बघा आहे पलाशपर्ण, आम्रपर्ण, स्रुव, पर्णपुटासन, आचमन. आता पर्णपुटासनाचन चमन, आता इथे जर का आचमन पात्र, ताम्र कलश, जलसेचन भाजनादि संपाद्य असं लिहिलेलं आहे. आता ह्या कारिका किंवा तळटीपांमध्ये दिलेली वाक्य याच्यातनं आपल्याला प्रयोगाच्या बाबतीतलं मार्गदर्शन मिळत असतं. म्हणजे आपण त्यांच्या आधाराने तो प्रयोग पुढे नेत असतो. त्यामुळे त्याचाही अर्थ नेमक्या पद्धतीने समजावून घेणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आता अजून एक विषय बघूया की प्रत्यक्ष प्रयोगामध्ये, छापील प्रयोगामध्ये काय दिलेलं आहे आणि मी ज्या वेळेला काही प्रयोग करणार आहे त्यावेळेला तिथे मला केवळ ती कारिका बघून समजलंय असं नाही, तर त्याच्या पुढे जाऊन मला जर का त्याच्या विभक्ती वचनांचा उपयोग व्यवस्थितपणे जर का करायचा असेल तर मला त्याची वचन विभक्ती ह्या व्यवस्थितपणे समजल्या पाहिजेत. आता श्राद्ध प्रयोगामध्ये आवाहनाला कुठली विभक्ती वापरायची, पूजनाला कुठली वापरायची, तर्पणाला कुठली वापरायची याच्याबद्दलचा स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचा श्लोक आहे अर्घ्यमावाहनंचैव द्विजांगुष्ठ निवेशनम तृप्तिप्रष्टंच विकिरम तीर्थे पंचविवर्जियेत. आता तीर्थाच्या जागी काय काय विवर्जन करावेच हे सांगितलं आणि त्याच्या पुढे लगेच संकल्पासनयो षष्ठी द्वितीयावाहने तथा अन्नदाने चतुर्थी स्यात् शेषम संबोधनम स्मृतम. आता इथे काय सांगितलंय, संकल्पाला आसनाला षष्ठी विभक्ती वापरावी, द्वितीया आवाहनासाठी वापरावी, अन्नदानाच्या वेळेला चतुर्थी विभक्ती वापरावी आणि अन्य सगळ्या वेळेला संबोधन विभक्ती वापरावी. आता जर का हे सांगितलेलं आहे तर श्राद्धाच्या प्रत्यक्ष वेळेला आपण कुणाचं श्राद्ध करतोय, ते पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक आहे, त्यानुसार ती विभक्ती बदलणार आहे. तसंच मुख्य प्रश्न ज्या वेळेला आपण महालय श्राद्ध करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये स्त्रीवाचक आणि पुरुषवाचक हे दोन्ही असतात. त्याचबरोबरीने आवाहनाच्या वेळेला आपल्याला बहुवचनांचा सुद्धा वापर करायला लागतो. म्हणजे स्त्री पुरुषवाचक शब्दांबरोबर आपल्याला पितृपितामह प्रपितामहानाम किंवा मातामह मातुपितामह मातुप्रपितामहानाम किंवा मातुप्रपितामह अशा पद्धतीने बहुवचनांचा वापरही करायला लागतो. आता पिंडदानाच्या वेळेला, पात्रस्थापनेच्या वेळेला, आवाहनाच्या वेळेला स्त्रीवाचक शब्द कुठले, पुरुषवाचक शब्द कुठले, त्यांचं वचन काय, या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. श्राद्ध प्रयोगामध्ये ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो ब्राह्मणांची किंवा चट आवाहन पूजन जर असेल तर चटांची प्रार्थना करतो, त्यावेळेला एक चट मांडलाय का दोन चट मांडलेत का अनेक चट आहेत
तसंच एकच ब्राह्मण आहे का दोन आहेत का अनेक आहेत, यानुसार तिथे आपण प्रार्थना करणार आहोत. त्यावेळेला एतेषाम चटानाम म्हणणार आहोत, एतेषाम ब्राह्मणानाम म्हणणार आहोत का अनयोः ब्राह्मणयोः अनयोः चटयोः का अस्य वा अस्य ब्राह्मणस्य असं एक वचन म्हणणार आहोत. आता बहुवचन म्हणणार आहोत, द्विवचन म्हणणार आहोत का एक वचन म्हणणार आहोत, हे आपल्याला तो प्रयोग चालू असताना आपल्याला ठरवायला लागतं. कारण प्रत्येक ठिकाणी एकाच साच्यातला प्रयोग काही होत नाही. त्यामुळे त्या त्या गरजेच्या नुसार आपल्याला त्या त्या वेळेला बदल करायला लागतो. आता तसाच प्रकार अन्य प्रयोगांच्या बाबतीत, म्हणजे जसं एखाद्या वेळेला आपण आचार्य वर्ण केलेलं आहे, पण आचार्य वर्णाच्या बरोबरीने अजून काही ऋत्विजांचं वर्ण सांगितलेलं आहे. ब्रह्मा वर्ण सांगितलेलं आहे, गाणपत्य वर्ण सांगितलेलं आहे, सदस्य वर्ण सांगितलेलं आहे. तर त्याच्यानंतर त्या सगळ्या ऋत्विजांची प्रार्थना करत असताना तो आता एकच व्यक्ती नाहीये, तर त्या अनेक व्यक्ती आहेत. तर त्यावेळेला काही वेळेला बदल करतात. अस्य यागस्य निष्पत्तौ भवन्तो भर्जिता मया सुप्रसन्नैश्च कर्तव्यम, याच्याऐवजी सुप्रसन्ना प्रकुर्वन्तु असा बदल करतात. म्हणजे काय, तिथे बहुवचनाचा वापर करतात. तर अशा प्रकारचा बहुवचनाचा वापर तात्कालिक परिस्थितीनुसार, तात्कालिक गरजेनुसार आपण करत असतो. तसंच ज्या वेळेला आपण बलिदान करतो, म्हणजे ग्रहयज्ञाच्या नंतर नवग्रहांना बलिदान करतो, त्यावेळेला प्रत्येक देवतेच्या निमित्ताने आपण ज्या वेळेला वेगळं वेगळं बलिदान करतो त्यावेळेला तिथे एकवचनी प्रयोग असतो. पण ज्या वेळेला आदित्यादी नवग्रह सगळे, इंद्रादी अष्टौ लोकपाल सगळे, गणपत्यादी सगळ्या, अशा सगळ्या देवतांचं एकत्रित ज्या वेळेला आपण उच्चार करतो त्या सगळ्या वेळेला तिथे बहुवचनी वापर करायला लागतो. आता एकवचनी आणि बहुवचनी याचा फरक तिथे आपल्याला लक्षात येऊ शकतो. तसंच ग्रहयज्ञाच्या बलिदानाच्या वेळेला अश्विनी कुमार हे दोघ जण आहेत, त्यामुळे तिथे द्विवचनी प्रयोग केला जातो. आणि दुर्गा ही स्त्रीवाचक स्त्रीलिंगी देवता आहे, त्यामुळे तिथे आपण स्त्रीलिंगी प्रयोग करतो. त्यामुळे बलिदानाच्या बाबतीत पुल्लिंगी स्त्रीलिंगी असा भेद आहे, कुठे आहे. वचनाच्या बाबतीत कुठे भेद आहे, एकवचनी द्विवचनी किंवा बहुवचनी काय आहे. श्राद्ध प्रयोगाच्या बाबतीत आपण काय करतोय, आवाहन करतोय का पूजन करतोय, यानुसार विभक्ती कुठली वापरायची, तिथे सुद्धा वचन कुठलं वापरायचंय, या पद्धतीने विचार वेगळा वेगळा असू शकतो. त्यामुळे आपण संस्कृतची जाणीव निर्माण करणं आणि संस्कृतचा उपयोग आपल्या एकूण याज्ञिकामध्ये अत्यंत उपकारक होऊ शकतो. आता मूळ विषय जिथनं सुरू झाला तिथे मी परत येतो की आपण आता संकल्पाच्या बाबतीतलं संस्कृतचा संदर्भ बघितला, कारिकांच्या बाबतीतला बघितला, जी कृती सांगणारी अनेक वाक्य आहेत, म्हणजे अग्निमुखामध्ये सुद्धा कृती सांगणारी वाक्य आहेत. अजून काही मला आठवतात, पण थोडा आज वेळेत संपवावं या अर्थाने कृती सांगणारी काही वाक्य आहेत. आता अग्नि आज्ययोर मध्ये न नीत्वा म्हणजे काय, अग्नी आणि आज्याच्या मधनं न्या. बर्हिषी आसाद्य, आता बर्हिषी आसाद्य याचा अर्थ काय, आज्यस्थालीसाठी ज्या बर्ही पसरलेल्या आहेत त्याच्यावरच, त्या बर्हीवरच
हवेर द्रव्य ठेवायला सांगितलेली आहे. आता इथे कृती सांगणारी जी वाक्य आहेत ती सुद्धा आपल्याला जर का समजली नाहीत तर काय गोंधळ होतो तो आपण बघितला. कारिका ज्या आहेत त्या कारिकांचे अर्थ हे आपला प्रयोग जास्तीत जास्त चांगला होण्यासाठीच असतात. त्याचप्रमाणे आपल्याला तत्काल परिस्थितीनुसार काय बदल करणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे बदल करून मग बलिदानाच्या बाबतीत असेल किंवा श्राद्ध प्रयोगाच्या बाबतीत असेल तिथे लिंग वचन विभक्तीचा वापर करून काय बदल केला पाहिजे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्या पद्धतीने ज्या वेळेला आपण संस्कृतचा या प्रयोगाच्या बाबतीत उपयोग करून घेऊ शकतो त्याच वेळेला आपला प्रयोग उत्तम होतो. तसंच थोडी जास्त अपेक्षा धरून मी आता ह्याच्या पुढलं काही गोष्टी सांगतो की वेदमंत्रांचा अर्थ समजावून घेणं हे जरी अवघड असलं तरी प्रयत्नपूर्वक जे प्रत्यक्ष स्वतः याज्ञिक करत नाहीत पण या व्याख्यानमालेचे श्रोते म्हणून आज इथे आहेत त्यांनी मी जी स्तोत्र म्हणतोय जे श्लोक म्हणतोय त्या श्लोकांचा काही अर्थ मला समजतो का. 2-3 नित्य उदाहरणं घेतो आणि माझं बोलणं संपवतो. आता लक्षात घ्या आपण रोज रामरक्षा म्हणत असतो. कोणी जर आपल्याला विचारलं रामरक्षा कोणी दिली तर रामरक्षेमध्येच लिहिलेलं आहे की कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. आता बघा इथे वाल्मिकींचा उल्लेख आलेला आहे. आता हे जे वाल्मिकींचंच वाक्य आहे. आता बुधकौशिक म्हणजे कोण तर वाल्मिकीच. आता रामायणाचा किंवा मोठ्या मोठ्या ग्रंथांचा अभ्यास जरी आपल्याला नसला तरी रामरक्षेचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आपण रोज काही श्लोक म्हणत असतो. सकाळच्या वेळेला काही श्लोक म्हणत असतो. या कुंदेंदु तुषारहार धवला म्हणत असतो. गंगेचे यमुनेचे यो म्हणत असतो. हे श्लोक आहेत. हे काही वेद मंत्र नव्हेत. मग आपल्याकडे पौरोहित्य करायला जे गुरुजी आलेले आहेत त्या गुरुजींच्या बरोबरीने आपल्याला ह्या श्लोकांचा अर्थ किंवा त्या श्लोकांची जाणीव होते का हा सुद्धा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. अजून काही जर विचार करायचा झाला तर आत्ताच्या काळात अलीकडल्या काळात जे अनेक वाङ्मय आपल्या रोजच्या म्हणण्यामध्ये असतं धार्मिक दृष्ट्या असतं. समजा काही जण ज्ञानेश्वरी वाचत असतील, काही जण भगवद्गीता वाचू शकत नाहीत किंवा भगवद्गीता वाचत असले तरी सुद्धा त्याचा अर्थ जाणू शकत नाहीत म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली असं म्हणतात. पण ज्ञानेश्वरीमध्ये असलेले सुद्धा अनेक शब्द आज आपल्याला समजू शकत नाहीत. याचं कारण असं की आपली संस्कृतची जाणीव कमी आहे. पांडित्य असणं फार पुढली गोष्ट आहे. आता रामदासांचे मनाचे श्लोक किंवा दासबोध याचं वाचन बरेच जण करत असतात किंवा गुरुचरित्राचं सुद्धा वाचन बरेच जण करत असतात. आता याचा पौरोहित्याच्या व्यवसायाशी कुठलाही संबंध नाही. तर आपण सर्वसाधारण समाजातली अनेक माणसं हे ग्रंथ वाचत असतो. मग ह्या ग्रंथांच्या वाचनाच्या वेळेला त्याच्यात आलेले शब्द हे आपल्याला समजू शकतात का
म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये सहज सुलभ समजावं म्हणून जे वाङ्मय तत्कालीन लोकांनी समाजासमोर आणलं किंवा काही मार्गदर्शन केलं, उपदेश केला, त्या व्यक्तींच्या काळामध्ये जी प्रचलित भाषा होती ती प्रचलित भाषा आजच्या काळात अवघड वाटू लागलेली आहे. याचं कारण आपल्याला संस्कृतची जाणीव कमी आहे, भान कमी आहे. त्यामुळे संस्कृतचं पंडित होणं हे अपेक्षित सर्वसाधारण सगळ्या लोकांकडनं नाही. जसं पौरोहित्य करणाऱ्या सगळ्या लोकांकडनं सुद्धा नाही, तसंच ज्यांच्या घरामध्ये धार्मिक कृत्य चालू आहे त्यांच्याकडनं पण अपेक्षित नाही. पण गुरुजी जो संकल्प सांगत आहेत, गुरुजी जे श्लोक म्हणत आहेत, गुरुजीची पूजा पद्धती सांगत आहेत किंवा गुरुजी पूजेच्या वेळेला जी स्तोत्र म्हणत आहेत किंवा गुरुजी ध्यानाचे जे श्लोक म्हणत आहेत, त्या श्लोकांच्या वेळेला, स्तोत्रांच्या वेळेला, संकल्पाच्या वेळेला, कृतीच्या वेळेला, कृतीपूर्ण काही वाक्य असतात, त्यावेळेला ज्यांच्या घरामध्ये हा धार्मिक विधी चालू आहे त्यांना त्या विषयाची निश्चितपणे जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांना त्या व्यवहाराची भाषा समजणं, भाषेबद्दल त्याची थोडीशी जाणीव असणं, त्याचं भान असणं हे निश्चित गरजेचं आहे. आता काही जण संस्कृत भाषेकडे ही देवभाषा आहे अशा आदरयुक्त भावनेनी बघतात आणि ते आम्हाला जमणार नाही असं म्हणतात. पण भारतीय लोकांना भारतीय संस्कृतीचा आचार जर चालू ठेवायचा असेल तर त्यांना प्राचीन ग्रंथांची मुळातून माहिती घेण्यासाठी संस्कृतचा निश्चित उपयोग आहे. मुळातून माहिती घेण्यासाठी याचं कारण असं की गुरुजी किंवा आपल्या घरी आलेले पुरोहित हे काही करत आहेत, पण ते काय करतायत हे आम्हाला समजत नाही. त्यांनी जो संकल्प सांगितला तो आम्हाला समजला नाही आणि आज कोणतं कर्म कशासाठी होणार आहे, काय उद्देशाने होणार आहे हेही आम्हाला समजलं नाही. तर त्या घरातल्या यजमानांना सुद्धा त्याचं योग्य फल मिळण्यासाठी किंवा त्या कर्माचा आनंद मिळण्यासाठी कुठेतरी अंतर पडू शकतं, बाध येऊ शकतो. त्यामुळे आपण सर्वांनी हा विचार करणं गरजेचं आहे की जो पुरोहित वर्ग आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये ते कर्म चालू आहे अशा दोघांनी सुद्धा त्या कर्माच्या साठी आवश्यक असलेल्या कमीत कमी थोड्याफार तरी गोष्टींची माहिती ही भाषिक दृष्ट्या करून घेणं. वर्णनात्मक गुरुजी सांगतीलही, खूप दीर्घ सांगतील, पण जे काही गुरुजी सांगत आहेत त्याचा मला अनुभव येतो का, त्याची निश्चितपणे मला अनुभूती येते का, हे जर का समजून घ्यायचं असेल तर संकल्पातला, कारिकांमधला किंवा त्याच्या कृती सांगणाऱ्या वाक्यांमधला जो भाव आहे, जो अपेक्षित कर्माला मार्गदर्शक सूत्र आहे आणि त्याच्याच बरोबर जे स्तोत्र, श्लोक जे म्हटले जात आहेत त्या म्हणण्याच्या बरोबरीने माझ्या मनामध्ये तसे भाव उमटतात का, आणि ते जर का गरजेचं असेल तर मी निश्चितपणे भाषिक जाणीव माझी वाढवणं
आणि त्या कर्माचा खरा आनंद घेणं हे सहजपणे जमू शकतो. आज या निमित्ताने काही थोडकी उदाहरणं घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये अगदी प्रत्येक कर्माबद्दल, प्रत्येक प्रयोगाबद्दल सविस्तर बोलता येऊ शकतं, पण आपल्या व्याख्यानमालेची मर्यादा लक्षात घेता भाषिक जाणीव एवढ्या पुरतच आज बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी या बाबतीमध्ये येत्या काही दिवसात प्रामाणिक प्रयत्न करावा आणि आपण जे कर्म करत आहोत किंवा जे कर्म करवून घेण्यासाठी आपल्याकडे पुरोहित आलेले आहेत, अशा दोघांनीही अशा होणाऱ्या सर्व कर्मांचा प्रत्यक्ष आनंद अनुभूती घ्यावी ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. धन्यवाद केळकर गुरुजी. आज केळकर गुरुजींनी संस्कृत भाषा आणि संस्कृत भाषेचं महत्व याबद्दल विचार मांडला. संस्कृत भाषेची जाण, वक्रतुंड महाकाय या श्लोकापासून सुरुवात केलेला विषय. वक्रतुंड महाकाय, बरेच लोक वक्रतुंड म्हणजे गणपतीची सोंड वाकडी आहे म्हणून त्याला वक्रतुंड म्हणतात, पण तसं नाहीये. वक्रांतुंड येते ती वक्रतुंड, हा जे वक्रगतीने जात असतात त्यांना शासन करणारा असा गणपती आहे म्हणून त्याला वक्रतुंड म्हणलेला आहे. तर ठीक आहे, अशा परिचित अनेक श्लोकांचा विचार त्यांनी मांडलेला आहे. गणपती अथर्वशीर्षात मध्ये येणारे जे काही बारीक सारीक विचार आहेत ते त्यांनी मांडलेले आहेत. त्यानंतर संकल्पात वापरले जाणारे विषय आणि त्यांचे शब्द कसे वापरावेत, उपनयनात काय म्हणावं, त्या संकल्प करताना समावर्तन, विवाह यामध्ये येणारे जे संकल्प आहेत त्यांची फोड कशी करावी, त्यानंतर श्राद्धामध्ये येणारे विषय, त्यातले अन्वय, संधी, अर्थ, त्यानंतर विभक्ती विचार, या बारीक सारीक येणाऱ्या गोष्टी, त्यानंतर रामरक्षा आणि श्लोकांचे अर्थ समजून घ्यावेत इतकं तरी प्रत्येकाला संस्कृत यावं या हेतूने आजचं हे व्याख्यान आयोजित केलं होतं. तर संस्कृत भाषेचा सर्वांनी अभ्यास करावा आणि ती भाषा जाणावी. ती देवभाषा आहे. संस्कृत भाषा आपल्याला काय यायला पाहिजे, तर वेद, श्रुती, स्मृती, पुराण हे जे काही सगळं सांगितलेलं आहे ते बरंचसं सगळं संस्कृत मध्येच आहे. आता काही लोक मराठी भाषांतर करत आहेत, पण संस्कृत हे मूळ आहे आणि तरच आपली संस्कृती टिकू शकते. सप्तशतीचा ग्रंथ जो आहे त्या ग्रंथामध्ये सप्तशती वाचताना तरी पुढे लिहून ठेवलेलं आहे की अर्थानुसंधान पूर्वकम चंडी स्तवम पठेत. कोणतंही कर्म करताना त्याचा आपल्याला अर्थ समजला जातोय का, लक्षात येतोय का, इतक्या शांतपणे ते प्रत्येक मंत्र म्हणून त्याचा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तर आज या व्याख्यानमालेतील या वक्त्यांना मी प्रणाम करतो, कारण हे व्याख्यान जे सुरू आहे त्याचे प्रमुख विषय हे केळकर गुरुजीच आहेत. त्यांनीच ही व्याख्यान मला आपण चालू या अशी संकल्पना मांडली आणि आजपर्यंत उत्तम पद्धतीने व्याख्यान चालू आहेत. यापुढेही बरेच 10-12 दिवसापर्यंत ही व्याख्यान मला चालू आहे. सर्व श्रोत्यांनी आनंद घ्या. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.